श्रीराम समर्थ. श्रीराम. भाग क्रमांक 26. कर्दम मुनी आणि देवहूती यांचा विवाह तर झाला. मातापित्यांनी तिचं दान केलं, त्यांनी दान स्वीकारलं आणि देवहूती अर्थात मनापासून तयार होती हा विवाह करायसाठी. तिला माहीत होतं की आपले पती हे एक मुनी आहेत, ते राजा नाही आहेत आणि ते अर्थात वनवासात राहतात, वनात राहतात, त्यांचा आश्रम आहे हे सगळं तिला माहीत होतं आणि या सगळ्या गोष्टीची तिने तयारी मनापासून केली होती आणि तिने अत्यंत मनपूर्वक आपल्या पतीची सेवा केली. त्याच्यासाठी अर्थात तिला खूप कष्ट पडले, कारण तिच्या जीवनामध्ये खूप फरक पडला. कुठे महालात राहणारी ती राजकन्या जिच्या सेवेसाठी हजारो दासी किंवा दास हजर होते, अशा या देवहूतीने या ठिकाणी येऊन मात्र खरोखर खूप चांगली सेवा केली आपल्या या पतींची, कर्दम ऋषींची. तिने आपल्या मनात असलेल्या सगळ्या वासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप, मद आणि कामवासना याचा पण त्याग केला आणि अतिशय चिकाटीने आणि तत्परतेने तिने ही सेवा केली. आणि ही सेवा करत असताना अर्थात पावित्र्यता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण हे तिने सतत आपल्याबरोबर याची साथ दिली आणि आपल्या पतिदेवांना अतिशय संतुष्ट केलं. अर्थात ती पतिव्रता होती असंही वर्णन आहे भागवतामध्ये. आणि या प्रकारे तिने आपल्या पतीची खडतर अशी सेवा करायला सुरुवात केली. बराच काळ तिने अशी सेवा केली. अर्थात ही सेवा कर्दम ऋषी बघत होते. मग ते एक दिवस तिला म्हणाले की खरंच मला तुझं फार कौतुक वाटतं. तू ज्या प्रकारची सेवा करतेस ही सेवा खूप कठीण आहे, पण तुझी माझ्यावरची जी भक्ती आहे ती खूप चांगली आहे आणि अशी करणारे व्यक्ती फार कमी असतात. माझी सेवा करत असताना तू तुझ्या या देहाची पर्वा केली नाहीस. खरं पाहिलं तर ज्या ज्या लोकांना देह आहे ते सर्व लोक आपला देह सांभाळून सगळ्या गोष्टी करतात. आपण म्हणतो ना, सर सलामत तो पगडी 50. पहिलं शरीर सांभाळा, नंतर बघू काय करायचं ते, असा नियम आहे साधारणपणे. परंतु तू याला अपवाद ठरलीस. तू तुझ्या शरीराची कुठलीही पर्वा न करता शरीराला इतकी झीज होऊ दिलीस आणि माझी सेवा अत्यंत मनपूर्वक केलीस. तुझ्या पत्नी धर्माचं तू अतिशय चांगल्या प्रकारे पालन केलंस. पण तुला एक माहिती का की तू ज्या प्रकारे माझी ही सेवा केली आहेस त्या सेवेमुळेच मला अनेक गोष्टी करता आल्या. जे काही मी तपश्चर्या केली किंवा जे काही मी करतो आहे त्याच्यामुळे मला अनेक प्रकारच्या विभूती प्राप्त झाल्या आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी मला प्राप्त झाल्या आहेत. पण त्या जरी मला प्राप्त झाल्या असल्या तरी पण तू माझी जी सेवा केली आहेस त्यामुळे मला ह्या प्राप्त करणं शक्य झालं आणि त्यामुळे आता या सगळ्या प्राप्त झालेल्या गोष्टींवर तुझासुद्धा अधिकार आहे हे लक्षात ठेव. आणि त्या कुठल्या गोष्टी मला प्राप्त झाल्या आहेत हे तुला समजण्यासाठी जी दिव्य दृष्टी लागते ती मी तुला आता देतो. कारण अर्थात कुठल्याही यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणलेलं आहेच आहे. आणि त्याप्रमाणे हे ऋषीसुद्धा म्हणाले की तू माझी सेवा ज्या प्रकारे केलीस त्या सेवेमुळेच मला या विभूती प्राप्त करणं शक्य झालं आणि म्हणून या विभूतीवरती तुझाही हक्क आहे आणि त्या तू घे आणि त्यासाठी लागणारी शक्ती मी तुला देतो, दिव्य शक्ती, असंही त्यांनी सांगितलं. अर्थात जेव्हा कर्दम ऋषी असं म्हणाले तेव्हा थोडंसं लज्जायुक्त अशा अंतःकरणाने आणि मधुर हास्याने देवहूती काय म्हणाले ते ऐका. देवहूती म्हणाले की स्वामी, मला खूप आनंद आहे की तुम्हाला या सगळ्या शक्ती प्राप्त झाल्यात. मला याही गोष्टीचा आनंद होतो की माझ्या जी काही थोडीफार सेवा माझ्या हातून घडली त्याचासुद्धा यामध्ये हात आहे. हे ऐकून मलाही चांगलं वाटलं की मी काहीतरी तुमची सेवा करू शकले. आणि आता
आपण माझ्यावर इतके आनंदित आहात की आपण म्हणता की या मला प्राप्त झालेल्या विभूतीचा सुद्धा तू लाभ घे, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी तुम्ही देत आहात. आनंद आहे. परंतु मला अजून एक गोष्ट आपल्याकडे मागायची आहे. म्हणाले, बोल, काय बोलायचं तुला? अर्थात तिने सांगितलं, हे मुनिवर, हे प्रभो, आपण माझ्याशी लग्न करताना प्रार्थना केली होती, की प्रतिज्ञा केली होती की मी तुमच्या मुलीबरोबर नक्कीच गृहस्थाश्रमाचा भोग भोगेन, निदान एकदा तरी, असं तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा सांगितलं होतं. परंतु आजपर्यंत या गोष्टीची तुम्ही पूर्तता नाही केलीत. तुम्ही सगळं काय माझ्यासाठी करतात, दिव्य विभूती मला देऊ इच्छित आहात, त्याच्यासाठी दिव्य शक्ती मला आपण देत आहात. परंतु प्रत्येक पत्नीला सर्वात मोठा लाभ असतो तो होणारी संतती, हा तिचा खरा लाभ असतो. जोपर्यंत तिला संतती होत नाही, तिला तिच्या जीवनाची कृतकृत्यता झाल्यासारखी वाटत नाही. आणि अर्थात आपल्याकडून मला संतती प्राप्त व्हावी ही माझी इच्छा आहे. आणि ही इच्छा आजपर्यंत पूर्ण झाली नाही. आणि आज आपणच म्हणतात की मला सगळ्या विभूती प्राप्त झाल्यात, तुला मी सगळ्या देऊ इच्छितो. तर हे मुनीवर, ते सगळं ठीक आहे, परंतु ही जी गोष्ट शिल्लक आहे ती आपण मला द्यावी, आपण माझ्याशी संग करावा, ही माझी इच्छा आहे. आणि ही इच्छा मी आत्ताच व्यक्त केली. इतके दिवस माझी ही वासना मी अर्थात संयमाने तिला नियंत्रण ठेवलं होतं. नवविवाह होऊन सुद्धा कित्येक दिवस फक्त ही सेवा करत होती. कुठल्याही प्रकारची अशी इच्छा किंवा आकांक्षा मनात येऊ दिली नव्हती. किती कठीण गोष्ट आहे. परंतु ही अर्थात देवहूतीने केली होती. परंतु जेव्हा पती म्हणाले की तुला मी हे सगळं देतोय, तेव्हा ती म्हणाले की मला आता ही गोष्ट पण हवी आहे. तेव्हा यासाठी काय करायचं हे आपण ठरवा. शास्त्राप्रमाणे कधी ही गोष्ट करता येईल याचा आपण विचार करा. योग्य दिवस कुठला आहे तो आपण निवडा. योग्य जागा सुद्धा कुठली असेल ती आपण निवडा. पूर्वी सगळ्या गोष्टी बघून करायचे. कधी त्याचं मिलन व्हावं नवीन युगलाचं हे ठरवून शास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळं पूर्वीचा भाग झाला. आता इतिहास जमा झाला सगळं. तर तिने मात्र सांगितलं की स्वामी, तुम्ही ठरवा की कधी कुठल्या दिवशी हे सगळं करता येईल. दिवस बघा, तुम्ही ठरवा आणि योग्य अशी जागाही शोधा. तेव्हा अर्थात मुनिवर म्हणाले, तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार आहे, यात शंकाच नाही आहे. आणि त्यांनी पहिलं काय केलं असेल तो योग सामर्थ्याचा वापर केला आणि एक विमान तयार केलं. अतिशय सुंदर असं विमान. बघा, त्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा सुद्धा विमानाचा परत एकदा उल्लेख आला आहे. अर्थात त्रेतायुगात पण आहेच आहे. आणि ते विमान जे होतं, त्या विमानाचं वैशिष्ट्य की जिथे इच्छा ठेवेल त्या ठिकाणी ते विमान घेऊन जायचं. अशा प्रकारचे योग सामर्थ्याचा वापर करून त्याने एक सुंदर असं विमान तयार केलं, जे सर्व प्रकारच्या रत्नांनी जडलेलं होतं. त्याच्या आतमध्ये सगळे हिरे माणकं लावलेली होती. सुवर्ण जागोजागी होतं. असं अतिशय सुंदर असं विमान होतं. ते म्हणाले की या विमानातून आपण कुठेही भ्रमण करू शकतो. त्रैलोक्यामध्ये हे आपल्याला घेऊन जाऊ शकतो. असं हे सुंदर विमान मी या सर्व गोष्टीसाठी तयार केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सुंदर अशा प्रकारची भवनांचं निर्माण केलं. अतिशय सुंदर अशी भवनं निर्माण केली, एक से बढ़कर एक. त्या मोठमोठ्या भवनांमध्ये, त्या मोठमोठ्या महालांमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या शय्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारची आसनं होती. महाल अतिशय सुंदर असा सजवलेला होता. शिल्परचना आतमध्ये खूप सुंदर सुंदर शिल्प होती. फरशी पाचूची होती. जागोजागी रत्नाने माणकं जडवलेली होती. खांब सगळे हिऱ्याचे होते.
आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं त्यांनी हे तयार केलं होतं. आणि जे विमान होतं त्या विमानामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी सजावट होती. विमानामध्ये कृत्रिम काही गोष्टीचा वापर करून हंस आणि कबूतर तयार केली होती, पण ती इतकी हुबेहूब होती की खरी कबूतर आणि हंस सुद्धा त्या जवळ जात आणि त्यांच्याशी संवाद करायचा प्रयत्न करत. इतकी ती हुबेहूब बनवली होती. इतके सुंदर प्रकारचं ते त्यांनी विमान तयार केलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी हे सगळं सज्ज केलं. जिथे त्यांनी हे महाल बांधले होते त्या महालाच्या आसपास अर्थात बाजूला भव्य अशी सगळी क्रीडांगणं होती, सुंदर सुंदर बाग बगीचे होते, हेही सगळं बनवलं होतं. अर्थात हे सगळं बघून देवहूतीला काही फरक पडला नाही. देवहूती अतिशय स्थितप्रज्ञ होती. तेव्हा कर्दम ऋषी जे आहेत त्यांनी बघितलं की आपली जी पत्नी आहे ही खूपच शारीरिकदृष्ट्या दुर्बल झालेली आहे. कारण माझी केलेली सेवा, राजकन्या आहे ही, एका राजाची मुलगी आहे आणि आज वनामध्ये येऊन राहिली आणि मी आपला तपश्चर्या करतोय आणि माझी ती न थांबता खडतर अशी सेवा करते. अनेक दिवस झाले, अनेक महिने, अनेक वर्ष. आणि त्यामुळे तिचं शरीर जे आहे ते कोमेजलेलं आहे. आणि म्हणून तिच्या शरीरामध्ये आता थोडी शक्ती येणं जरुरी आहे. कारण जे आपल्याला पुढे करायचं आहे त्याच्यासाठी शारीरिक आरोग्य हे चांगलं हवं, हे त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून ते म्हणाले देवहूतीला, तू एक काम कर, आता इथे ही सरस्वती जी नदी आहे त्यामध्ये तू आता प्रवेश कर, तिथे तू स्नान कर. कारण तुझं शरीर सगळं मलिन झालेलं आहे, तुझे कपडे सगळे मलिन झालेले आहे, तुझ्या शरीरावरती सगळं एक प्रकारचं थकावट दिसते आहे. तर हे सगळं जाणं जरुरी आहे. हे तू इथे आता स्नान कर, मग बघ काय होतं. आणि त्याप्रमाणे देवहूतीने त्या सरोवरामध्ये उडी मारली. ती जेव्हा सरोवरात उतरली तेव्हा ती इथे बघितलं तर त्या आतमध्ये एक महाल होता आणि तिथे 1000 अशा कन्या होत्या. आणि अर्थात त्या सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या देवहूतीला पाहिल्यावर लगेच उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आम्ही आपल्या दासी आहोत, आपली सेवा करायसाठी आलो. आणि मग या सर्व स्त्रियांनी तिथे असलेले अतिशय बहुमूल्य असे उटणं किंवा सुगंधित द्रव्ये जी होती ती घेतली. सगळे सुगंधित द्रव्ये त्यांनी घेतली आणि अर्थात ती सगळं लावून तिला छानपैकी त्यांनी सुगंधित द्रव्यांनी सुंदर अशा प्रकारे स्नान घातलं. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे औषधी होत्या. त्या औषधी त्यांनी देवहूतीच्या शरीराला लावल्या आणि अतिशय सुंदर असं स्नान त्यांना घातलं. स्नान झाल्यावरती तिथे काही अमृता समान अशी काही पेय पण होती, ती तिथे काही दासीने आणून ठेवली. स्नान जेव्हा पूर्ण झालं त्यानंतर रेशमाची वस्त्र त्याने तिथे आणली होती. ती रेशमाची वस्त्र जी आहेत ती त्यांनी परिधान करायला देवहूतीला दिली. ती वस्त्र तिने परिधान केली. ते पेय तिने घेतलं. आणि हे सगळं होत असताना देवहूतीची केशरचना सुद्धा त्या दासीने केली. सुंदर सुंदर असे सुगंधित असे त्यांनी फुलांचे गजरे आणले होते, ते सगळे त्यांनी तिला घातले आणि मग ती पूर्णपणे सज्ज झाली. तिचा पूर्ण असा मंगल शृंगार त्या सर्व दासींनी किंवा त्या सुंदर स्त्रियांनी केलं. सगळ्या प्रकारचे दागिने त्यांनी आणले होते सजवताना. इतके दिवस त्या देवहूतीच्या शरीरावर काहीही दागिने नव्हते, कारण अर्थात ती मुनींची सेवा करत होती, संन्यस्त मुनींची. पण आता एका गृहस्थाश्रमी पतीची सेवा करायची होती आणि म्हणून तिच्या अंगावर सुद्धा सगळ्या प्रकारचे दागिने घातले गेले. तिला संपूर्ण सुंदर असा शृंगार केला होता. हातामध्ये कंकण होते, पायामध्ये सोन्याचे पैंजण होते, कमरेला रत्नजडित कमरपट्टा होता, गळ्यामध्ये बहुमूल्य असा रत्नहार होता, कुंकुमादी मंगलद्रव्ये लावलेली होती, ती अतिशय सुंदर दिसत होती.
तिचं मुख तर सुंदर होती, दंतपक्ती अतिशय सुंदर होती. अर्थात आपण वर्णन वाचलेलं आहे की ती इतकी सुंदर होती की विश्ववसू नावाचा गंधर्व तिला बघून मूर्छित झाला होता. इतकं तिचं सुंदर होतं. आणि अर्थात या सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर आणि अशा प्रकारचे सुगंध द्रव्य वापरल्यानंतर तिचं सौंदर्य परत एकदा निखारलं. जणू काही एखादी देवीच आली आहे अशा प्रकारचं तिचं रूप जे आहे ते तयार झालं. आणि अशा प्रकारे ह्या सरस्वती नदीमध्ये तिने स्नान केल्यानंतर तिच्या सर्व दासींनी किंवा त्या सख्यांनी तिला अशी सुंदर तिची तयारी केली. आणि जेव्हा ती आपल्या पतीसमोर आली तेव्हा त्यांनी बघितलं की तिचं शरीर पूर्वीसारखंच परत एकदा निर्मळ झालेलं आहे आणि सुदृढ पण झालेलं होतं. कारण ती अतिशय पवित्र अशी नदी होती, ज्यामुळे तिचं शरीर पूर्ववत झालं होतं. जशी राजकन्या होती त्याच प्रकारचं रूप तिला आता परत धारण केलं होतं तिने. अर्थात हजारो सेविका तिच्या सेवेसाठी उभ्या होत्या, कारण ती महालामध्येच होती. यथावकाश मुनी जे आहेत त्या मुनीने तिला विमानामध्ये बसायला सांगितलं आणि स्वतः पण ते त्या ठिकाणी अर्थात बसले. त्यांच्याबरोबर सेवा करायला काही अप्सरा किंवा त्या सुंदरीसुद्धा आल्या होत्या. विमानामध्ये पण त्यांना सगळ्या प्रकारची सेवा देत होते. आणि अशा प्रकारे त्या विमानामध्ये बसून त्यांनी दीर्घकाल मेरू पर्वताच्या दऱ्यामध्ये विहार केल्या. अनेक वर्ष त्यांनी हा विहार केला, भरपूर विहार केला. विहार करून झाला की ते त्यांच्या महालामध्ये परत येत आणि परत दुसऱ्या दिवशी फिरायला. अशा प्रकारे त्यांनी अनेक वर्षे विहार केला. आणि अर्थात अशा प्रकारे जेव्हा त्यांनी विहार केला तेव्हा देवहूती जी आहे ती अर्थात खूपच आनंदित झाली. देवहूती खूपच आनंदित झाली आणि देवहूतीला जे हवं होतं ते सगळं त्या ठिकाणी होत होतं. देवहूती खुश झाले आणि अर्थात त्यांची कर्दमुनींची पण हीच इच्छा होती की माझ्या पत्नीची आता ही जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, आणि त्याप्रमाणे त्यांनी ती इच्छा पूर्ण केली होती. यथावकाश भरपूर वर्ष त्यांनी अशा प्रकारे तिच्याबरोबर विहार केला. सर्व प्रकारचे सुख त्यांनी तिला दिलं. आणि हा जो काही काळ होता तो कसा गेला हे त्या दोघांनाही समजलं नाही. क्षणात गेल्यासारखा वाटला. दीर्घकाळ असून सुद्धा जणू काही एक मुहूर्त असेल असंच त्यांना वाटलं. शेवटी विषय सुख जे आहे ते त्याच्यामध्ये मनुष्य खरंच रमतो नाही का. आणि ऋषी आणि ही स्वतःसुद्धा त्यामध्ये खूप रमली होती आणि त्यांना समजलं नाही की वेळ कसा गेला. हजारो वर्ष शेकडो वर्ष विहार केला पण समजलं नाही. दीर्घकाळ गेल्यानंतर अर्थात त्यांना लक्षात आलं की आता आपण इथे आवर घातला पाहिजे. आणि मग त्यांनी ठरवलं की आता जे मुख्य काम आहे ते आपण करायला पाहिजे. त्याप्रमाणे कर्दम मुनींनी आपल्या शक्तीचे किंवा आपल्या स्वरूपाचे 9 भाग तयार केले. हे सगळं योगबळाने केलं. आपल्या शक्तीचे 9 भाग तयार केले आणि अर्थात एकाग्र चित्ताने तिच्याशी संयोग करून तिच्या गर्भामध्ये अर्थात ते वीर्य स्थापित केलं. आणि त्यानंतर या गोष्टीमुळे देवहूतीला एकाच वेळेस 9 कन्या झाल्या. कारण 9 भाग त्याने आधीच तयार केले होते आणि मगच ते स्थापित केले होते. त्यामुळे अर्थात जसं भगवंतांनी सांगितलं होतं की 9 कन्या होतील, त्याप्रमाणे देवहूतीला एकाच वेळेस 9 कन्या स्थापित झाल्या. अर्थात त्या कन्या अतिशय सुंदर होत्या, सर्वांग सुंदर. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य हे होतं की त्यांच्या शरीरामधून लाल कमळाचा जो सुगंध असतो तसा सुगंध जन्मल्यापासून येत होता. त्या 9 कन्यांच्या दिव्य अशा त्या कन्या होत्या. इतकी तपश्चर्या केल्यानंतर भगवंताच्या आशीर्वादाने होणाऱ्या कन्या दिव्य असणारच नाही का. आणि अशा प्रकारे तिला संतती सुख सुद्धा मिळालं. 9 कन्या तिला प्राप्त झाल्या.
आणि मग अर्थात कर्दम मुनींच्या मनामध्ये इच्छा झाली निर्माण की आता आपण संन्यास ग्रहण करायला हरकत नाही. आता आपलं काम झालेलं आहे. बरेच वर्ष विहार केला आपल्या पत्नीबरोबर, तिला सगळ्या प्रकारचं सुख दिलं आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, तिला संततीची प्राप्ती पाहिजे होती, तेही करून दिलं. आता माझं काम झालं. आता माझ्या दोन्ही अटी मी पूर्ण केलेल्या आहेत. तेव्हा आता आपला तिसरा भाग जो आहे तो संन्यास ग्रहण करायचा आपण सुरू करू शकतो. करावा असा तिने विचार केला. आणि अर्थात त्याने तसं तिला बोलून दाखवलं की आता बघ, तुझी जी इच्छा होती त्याप्रमाणे मी शेकडो वर्ष तुझ्याबरोबर विहार केला, सगळ्या प्रकारचा आनंद तुला दिला, आणि आता हा जो आनंद बाकी होता तोही तुला दिला. 9 कन्या तुला प्राप्त झाल्या. आता माझं काम झालेलं आहे. आणि जसं मी आधी ठरवलं होतं आणि सांगितलं होतं तुझ्या पित्याला, त्याप्रमाणे आता मी संन्यास धारण करून वनात जाणार आहे. तू इथे राहू शकतेस. हा सगळा महाल आणि हे सगळं तुझ्या सेवेसाठी आहे. माझं त्या बाबतीत काही म्हणणं नाही. मी असं बिलकुल म्हणत नाही की तू माझ्याबरोबर संन्यासाश्रमामध्ये ये, कारण तू गृहस्थाश्रमी आहेस आता. अशा प्रकारे त्यांनी जाहीर केलं. हे सगळं तिचे पती जेव्हा सांगत होते त्यावेळेस ती शांतपणे खाली मान घालून ऐकत होती. पण तिच्या डोळ्यामधून अश्रू मात्र येत होते. तिचं हृदय व्याकुल झालं होतं. आणि मग तिने पतीचं बोलणं झाल्यावरती अतिशय मधुर वाणीने पण खाली मान करूनच तिने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, भगवंता, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आपण जे काय म्हणलं त्याप्रमाणे केलं आहे हे मी मानते. आपण माझ्याशी विवाह केला, आपण मला सर्व प्रकारचं सुख दिलं, आपण मला संतती दिली, आणि आता आपण वनात जायचं ठरवलं हेही बरोबर नाही आहे. तुमच्या हिशोबात बरोबरच आहे. मला थोडंसं त्याच्यामध्ये समस्या वाटते की काय आहे की गृहस्थाश्रम सुरू झाला, मला कन्या झाला, हे ठीक आहे, परंतु मला हे सांगा की याचा पुढचा भाग कोण करणार? अहो, कन्या झाल्या तर यांच्यासाठी सुयोग्य वर कोण शोधणार? आपण जर वनामध्ये निघून गेलात आणि जर संन्यास आश्रम धारण केला तर मग हे सगळं मी कसं करू शकेन? मी तर एक अबला आहे आणि हा पित्याचाच भाग आहे कर्तव्याचा. तेव्हा तुम्ही कर्तव्यापासून लांब जाऊ नका, च्युत होऊ नका, अशी मागणी तिनेही त्यांना केली. ती शिवाय हे पण म्हणाली की बघा, इतके दिवस मी आपल्याबरोबर राहिले, इंद्रिय सुख मला पाहिजे होतं ते मी मागितलं आणि तुम्ही पण दिलं. अनेक शेकडो वर्ष त्याच्यामध्ये आपली गेली, माझी पण गेली. अर्थात ही वर्षे इतकी गेली ते गेली, वरून माझ्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली आता. आणि म्हणून मी आपल्याला सांगते की आता मला कसं काय करू, मला सांगा. माझ्या मुलींचं पुढे लग्न कसं होणार याची मला काळजी लागली आहे. आता मला संसाराची चिंता लागली. इतकी दिवस नव्हती, तुमची सेवा केली तेव्हा काही वाटत नव्हतं, पण ज्या क्षणी मी ही इच्छा व्यक्त केली आणि हे सगळं सुरू झालं, तुम्ही म्हणता वनात जायचं, आणि आता मला प्रश्न पडला की यांचं काय करू? संसाराचं भय माझ्या मनात निर्माण झालं. आता हे कसं करू? तुम्ही सांगा. खरं पाहिलं तर तुम्ही महान पुरुष आहात. तुमच्याकडून मी काही गोष्टी शिकायला पाहिजे ते शिकलेच नाही आहे. तुमच्याजवळ असून सुद्धा जसे तुम्ही आता म्हणता मी संन्यास धारण करू इच्छिते, तसं माझ्या मनात काही इच्छा येत नाही. अशी माझ्या मनात अशी इच्छा येते की तुम्ही जाऊ नये. आता काय करावं मला समजत नाही आहे. यातून मी कशी बाहेर पडू तुम्हीच सांगा. असं थोडंसं अजूनही एका कथेत आपण बघितलं घडतं की नृसिंह सरस्वती जे स्वामी होते, त्यांची जी आई होती, त्यांना पण जेव्हा त्यांनी सांगितलं की आता मी संन्यास धारण करणारे, मी चाललो शिकायला, तेव्हा ती म्हणाली, अरे बाळ, कुठे चाललास तू? आत्ता तर तुझं मौंज झाली. आत्ता कुठे चाललास तू? इतके दिवस तर बोलतच नव्हतास. ते म्हणाले, आई, तू मला इथे थांबू नकोस. माझा जन्म या गोष्टीसाठी झालेला नाही आहे. माझं कार्य वेगळं. मला तू अनुज्ञा दे. आई काय अनुज्ञा देत नव्हती, आणि आईची आज्ञा घेण्याचा भाग होते. जरी अवतार असला तरी काय झालं? अवतार होते दत्तात्रयांचे,
परंतु आईची आज्ञा या जन्मात त्यांना पाळणं भाग होतं. ते म्हणतात, मला जाण्याची आज्ञा दे, आणि आई म्हणते, कशी आज्ञा देऊ तुला? माझे हे 2 पुत्र आहेत, त्यांची अगोदरची अवस्था बघ काय. त्यांना किती व्यंग आहे शरीराला. माझं कोण बघणार हे सगळं? तू माझा एक चांगला पुत्र आहेस, ज्याला कुठलंही व्यंग नाही आहे, जो इतका विद्वान आहे, आणि तो चालला आहे आता बटू बनून. तर मी कसं तुला आज्ञा देऊ? तेव्हा तू जाऊ नकोस. अशी विनंती नृसिंह सरस्वती स्वामींना पण त्यांच्या आईने केलीच होती ना. आणि अर्थात त्यांना ते मान्य करावं लागलं ना, आईची आज्ञा. आईची इच्छा पुरवावी लागली. ते नाही गेले लगेच. ते म्हणले, ठीक आहे माते, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि अर्थात त्यांनी त्याप्रमाणे केलं. तिथे ते थांबले 1-2 वर्ष. पण अशा प्रकारचीच ही गोष्ट थोडीशी इथे घडत होती, की या देवहूतीच्या मनामध्ये सुद्धा जी आधी पूर्णपणे अलिप्त होती, पण आता तिच्या मनामध्ये संसाराविषयीची आसक्ती निर्माण झाली होती. आणि ती ते म्हणते सुद्धा आहे की आधी नव्हती आसक्ती, पण आता झाली निर्माण. का तर संसार केला आणि मुलं झाली. तर आता तुम्ही मला सांगा, हे सगळं मी कसं करू पुढे? तुम्हीच सांगा. मी तुमच्या चरणाशी शरण आलेली आहे. काय करायचं ते मला माहीत नाही. तुम्ही मला सांगा काय करता येईल. अशा प्रकारे जेव्हा ती त्यांना म्हणाली, तेव्हा कर्दममुनी तिला म्हणाले की तू काही काळजी करू नकोस. असा खेद पण तुला करायची गरज नाही आहे. तुझी जी काही व्यथा आहे ती मला समजते, पण तू अजिबात काळजी करू नकोस. कारण अतिशय लवकरच प्रत्यक्ष भगवंत तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करणार आहेत आणि तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. आतापर्यंत 9 मुलीच होत्या ना, आता तुला मुलगा पण होईल. आणि तो मुलगा पण कसा? तर भगवंत प्रत्यक्ष अवतार घेणार आहे तुझ्या पोटी. याचं कारण काय? तर भगवंतांनी तसं मला सांगितलेलं आहे. आणि तू सुद्धा अनेक प्रकारच्या व्रतांचं पालन केलं आहेस. तू संयम ठेवला आहेस, नियम पाळले आहेस, तप केलं आहेस, दान केलं आहेस. आणि तुला मी इतकं सांगेन की ह्या पुढे सुद्धा तू हा संयम ठेव, सगळे नियम पाळ आणि दान करत राहा, आणि जोडीला भगवंताचं अर्थात भजन कर. हे तू करत राहा. यथावकाश भगवंतच तुझ्या पोटी परत जन्माला येतील, यात शंका नाही. आणि केवळ ते जन्माला येणार नाही, तर ते तुझ्यासाठी पण अनेक गोष्टी करणार आहेत, हेही लक्षात ठेव. तेव्हा तू आता काळजी सोडून दे. अर्थात जेव्हा कर्दम ऋषींनी असं सांगितलं, तेव्हा अर्थात तिला माहीत होतं की आपले हे जे पतिदेव आहेत ते हे साधे नाहीत. आणि त्यामुळे तिला त्याच्याविषयी खात्री पण होती आणि आदरही होता. त्यामुळे अर्थात जो सल्ला कर्दम मुनींनी दिला, त्या सल्ल्याप्रमाणे तिने अर्थात संयम, नियम, तप हे सगळं तिने पाळून तिने तप करायला सुरुवात केली. दान ती भरपूर करत होती, आणि अर्थात भगवंताचं भजन किंवा त्याचं नाम ती घेत होती. आणि अशा प्रकारे ती हे करत राहिली. पुढे भगवंताची आराधना ती करत राहिली. आणि यथायोग्य वेळी तिच्या गर्भामध्ये, अर्थात कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन तिच्या गर्भामध्ये भगवंत प्रगट झाले. आणि जेव्हा भगवंत तिच्या गर्भामध्ये प्रगट झाले, त्यावेळेस सर्वत्र मंगलवाद्य वाजायला लागली. गंधर्व गाणी गायला लागले, अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. देवतांनी वरून फुलांचा वर्षाव केला. सर्व दिशामध्ये आनंद पसरला. जलाशयातलं पाणी निर्मळ झालं. सर्व जीवांची मने प्रसन्न झाली. आणि हे सगळं घडत असताना कर्दम मुनींच्या आश्रमामध्ये ब्रह्मदेव स्वतः आले, आणि त्यांच्या जोडीला अनेक मुनी आले. कारण ब्रह्मदेवांना हे माहीत होतं, किंवा त्याने हे जाणलं होतं की आता प्रत्यक्ष भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्वमय अंशाने या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आणि म्हणून ते त्या ठिकाणी आले. आल्यावरती ब्रह्मदेव म्हणाले कर्दमा, तू माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यास,
माझ्या विनंतीला तू मान दिलास, माझ्या आज्ञेचं पालन केलंस, म्हणून हे सगळं घडतंय. अर्थात आज्ञा कुठली होती? प्रज्वतची उत्पत्ती कर, आणि कर्दमाने ती बरोबर पाळली होती. आणि हे सगळं तू जे केलं आहेस, माझं म्हणणं मान्य केलंस, त्या प्रकारे अनेक गोष्टी केल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं आता घडतंय की प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, गर्भामध्ये ते आहेत. म्हणून प्रत्येक ब्रह्मदेव असं म्हणाले की प्रत्येक पुत्राचं हे कार्य आहे, कर्तव्य आहे की त्याने आपल्या पित्याने दिलेल्या आज्ञेचा स्वीकार करणं ही त्याची सर्वश्रेष्ठ सेवा असते. हे लक्षात ठेव. हे ब्रह्मदेवांचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मदेव म्हणत आहेत कर्दम ऋषींना की आपल्या पित्याची सेवा करणं किंवा आपल्या पित्याचा किंवा मात्याच्या आज्ञेचा स्वीकार करणं ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. ती तू केलीस म्हणून तुला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. म्हणून आपण आपल्या मातापित्यांची जर सेवा करायची संधी आपल्याला मिळाली तर ती जरूर करावी. ती सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा आहे, सर्वात अधिक पुण्य कमवण्याची जागा आहे. मग तो आपले माता पिता असोत किंवा सासू सासरे असोत, कोणीही जरी असलं तरी त्यांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे, हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेव जे आहेत ते त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांचा कर्दमांबरोबर हा संवाद सुरू आहे. ते म्हणाले तुझ्या पोटी भगवंत जे येत आहेत त्यांचं नाव अर्थात कपिल मुनी असं असेल. आणि अर्थात हे अनेकांना उपदेश करणार आहेत. विशेषतः जे योग मार्गातली लोक आहेत त्यांना ते भरपूर उपदेश करणार आहेत. अनेक मुनी किंवा ऋषी जे आहेत त्यांना या उपदेशाची नितांत गरज आहे आणि म्हणून ते हा सगळा उपदेश करतील. त्याचप्रमाणे त्यांनी कर्दमाने हेही सांगितलं की बाबा रे, तुझ्या या ज्या 9 कन्या आहेत, या 9 कन्यांचा सुद्धा तू विधीपूर्वक विवाह कर. ते तुझं कर्तव्य आहे. ही जे काही सांगते ते बरोबरच आहे. संन्यास धारण करायला लगेच जाऊ नकोस. जे काम तू केलंस त्याचा पुढला भाग करायलाच पाहिजे. ते तुझं कर्तव्य आहे. नंतर तू काही कर असं मी तुला म्हणत नाही, परंतु जे कर्म तू केलं आहे त्याचा पुढला भाग हा आहे आणि म्हणून ते पूर्ण तू केलं पाहिजेस. म्हणून तुझ्या ज्या 9 कन्या आहेत, या 9 कन्यांचा तू यथाविधी विवाह करून दे वेगवेगळ्या लोकांशी. त्यांच्याशी अतिशय ज्या प्रकारे त्यांना हवा आहे पती तसं शोध आणि लग्न करून दे. आणि अर्थात कर्दमांनी भगवंताच्या आज्ञेनुसार, ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला. त्यांनी कला नावाची जी कन्या होती तिला मरीचीला दिलं. त्यांची एक पुत्री जी होती अनुसूया, हिला अर्थात अत्री मुनींना दिलं. महत्त्वाचा टप्पा आहे नाही का? अनुसूया आणि अत्री ही जोडी अतिशय प्रसिद्ध आहे. जसं आपण दत्तभावनीमध्ये ऐकतो, अत्र नसूया करी निमित्य प्रगटो जग कारण निश्चित ब्रह्मा हरिहरनो अवतार शरणागतनो तारणहार. काय सुंदर वर्णन केले दत्तभावनीमध्ये की अत्री आणि अनुसूया फक्त निमित्त आहे. अत्र नसूया करी निमित्त प्रगटो जगकारण निश्चित. जगाच्या साठी अवतार अजून एक धारण केला दत्तात्रयांचा. प्रगटो जगकारण निश्चित ब्रह्मा हरिहर नो अवतार. ब्रह्मदेव, हरी आणि हर म्हणजे श्री विष्णू आणि श्री शंकर यांचा अवतार प्रगट झाला आहे. शरणागतनो तारणहार. जी लोक त्यांना शरण गेली त्यांचं तारण त्यांनी केलेलं आहे, त्यांचं संकटाचं हरण त्यांनी केलं. असा हा अवतार जो आहे तो अत्र नसूया म्हणजे अत्री मुनी आणि अनुसूयाच्या पोटी जन्म घेत आहे.
अशी ही अनुसूया जी होती, ही त्यांच्या 9 मुलीपैकी एक मुलगी होती, जिला त्यांनी अत्रि ऋषींना दिलं. आणखीन एक मुलगी होती, तिला श्रद्धा नावाच्या तिला अंगिराला दिलं. हवीरपूर होती, त्यांना पुलत्स्यला दिलं. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेकांना अनेक कन्या दिला. क्रतू जी होती, क्रतूला क्रिया नावाची त्यांची जी मुलगी होती दिली. भृगूला त्याने ख्याती नावाची मुलगी दिली. वशिष्ठ ऋषी जे होते अतिशय प्रसिद्ध, त्यांना अरुंधती नावाची जी मुलगी होती ती दिली. अरुंधती सुद्धा अतिशय प्रसिद्ध होती आणि ती पतिव्रता होती. अनेक प्रकारच्या कठीण परीक्षा तिने त्यावेळेस दिल्या होत्या. आणि अशी अरुंधती जी आहे तिचा विवाह वशिष्ठ मुनीबद्दल बरोबर त्यांनी करून दिला. अशा प्रकारे त्यांनी सर्व आपल्या ज्या मुली आहेत त्यांचा विवाह वेगवेगळ्या लोकांशी करून दिला. हे सगळं त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. ब्रह्मदेवाने म्हटल्याप्रमाणे बाबा सगळ्यांची लग्न करून दे. बायकोची जी इच्छा होती बाबा पूर्ण झाली. नंतर मात्र मग त्यांनी काय केलं, नंतर ते अर्थात आपल्या घरी आले आणि एकांतात गेले आणि म्हणाले परमेश्वराला. त्यांना माहीत होतं की परमेश्वराने साक्षात अवतार घेतला आहे. ते एकांतात परमेश्वराजवळ गेले आणि म्हणाले, भगवंता, अरे तू प्रसन्न होण्यासाठी लोक किती कष्ट घेतात तरी तू होत नाहीस, परंतु तू आज आमच्यावर खरंच कृपा केलीस. तू आज या ठिकाणी प्रगट होतोयस. कितीतरी लोक कितीतरी प्रयत्न करतात. योगी महायोगी जे असतात ते तर अनेक जन्म साधना करतात आणि शेवटी अनेक जन्म साधना केल्यावर त्यांना शेवटी कधीतरी एखाद्या जन्मामध्ये त्यांना समाधी अवस्थेमध्ये तुझं दर्शन होतं. प्रत्यक्ष नाहीच होत तरी पण कठीणच आहे. सगुण साकार रूप दर्शन घेणं फार कठीण आहे. म्हणून योगी पुरुषांना सुद्धा बऱ्याच वेळा त्यांचं दर्शन जे आहे ते समाधीमध्ये होतं, पण त्याच्यासाठी त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतात कधी कधी. आणि अशा प्रकारे जेव्हा ते भरपूर साधना करतात तेव्हा त्यांना कधी कधी दर्शन घडतं. असे आपण आज या ठिकाणी गर्भामध्ये प्रगट झाला आहात. खरंच माझं किती नशीब आहे किंवा आपली कृपा केवढी आहे माझ्यावरती. आणि अर्थात आपण जेव्हा प्रत्यक्ष अवतार धारण कराल त्यावेळेस सांख्ययोगाचा आपण प्रचार करणार आहात किंवा त्याचा उपदेश आपण देणार आहात हे मी जाणतो. कारण आपणच हे सांगितलेलं आहे की मी आपल्या गर्भामध्ये इथे येणार आहे आणि अशा प्रकारे उपदेश करणार आहे. आणि खरोखर जसं आपण म्हणलात तसं केलं आज. आणि मी धन्य झालो. आता मला काहीही मिळवायची इच्छा राहिली नाही, कारण माझी सगळीच कर्तव्य पूर्ण झाली आहेत. मी ब्रह्मदेवाचा पुत्र. पित्याची आज्ञा होती संततीची प्राप्ती कर, की संतती वाढव. मी हजारो वर्ष तप केलं आणि आपला आशीर्वाद घेतला. आपल्या आशीर्वादानंतर मी देवहूतीशी पाणी ग्रहण केलं. देवहूतीवर पाणी ग्रहण केलं आणि अर्थात आपल्या आशीर्वादाने 9 पौत्री मला प्राप्त झाल्या. आपल्या आज्ञेने माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण केली की त्यांचा विवाह सगळ्या ठिकाणी योग्य असा करून दिला. आणि अर्थात हे झाल्यावरती आता आपण पुत्ररूपाने परत माझ्या या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला म्हटल्यावरती आता पुत्रप्राप्ती होणार. आता माझं काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, सगळंच झालं. आता माझ्या मनात इच्छा कुठली शिल्लक राहिलेली नाही. आता मला काही नको. आता मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आता मला फक्त परत एकदा या संन्यासाश्रमात जायची इच्छा आहे आणि बस आपलं ध्यान करत आपलं रूप आठवत आपलं नाम घेत मला सगळा वेळ घालवायचा. बाकी आता मला काहीही करायची इच्छा नाही. तेव्हा माझ्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा आणि अनुज्ञा द्यावी मला हे सगळं करायची, कारण माझं आता कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा कर्दम मुनी भगवंताला एकांतात म्हणाले तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, तू जे म्हणतोस ते बरोबरच आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि अर्थात जे मी बोलेन ते करेन.
आणि जे मी बोलीन ते करेन हे म्हणण्याप्रमाणेच ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे. आणि अर्थात हा जो काही उपदेश मी करणार आहे, विशेषतः मुनी किंवा जे योगी आहेत यांनाच काही विशिष्ट प्रकारचा उपदेश मला करायचा आहे, ज्यामुळे त्यांच्या लिंग शरीरातून ते मुक्त होऊ शकतील अशा प्रकारचा आत्मदर्शनासाठी युक्त असा उपदेश मला त्यांना करायचा आहे. आणि हा जो उपदेश आहे हा पूर्वी इथे उपलब्ध होता, परंतु कालानुरूप तो आता गडप झालेला आहे, लुप्त झालेलं आहे हे सगळं. आणि तो पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण करतोय. आणि हा सगळा उपदेश मी परत एकदा करेन कपिल मुनींच्या अवतारामध्ये. तेव्हा आता अर्थात तुझी जी इच्छा आहे त्याप्रमाणे तुला करायला हरकत नाही. तू आता परत तुझ्या संन्यास मार्गाकडे जाऊ शकतोस. आणि अर्थात हे सगळं तू करत असताना तुझी सगळी कर्म मला अर्पण मात्र करत जा, हे लक्षात ठेव. आणि मग त्याप्रमाणे तू हे सगळं करत करत पुढे जा. सगळी कर्म मला अर्पण कर आणि अर्थात माझं मनपूर्वक भजनसुद्धा कर. भजन सेवेला खरंच खूप महत्त्व आहे, कारण भजन सेवेमुळे आपला भाव जो आहे तो उत्पन्न होतो. जप करण्याने सुद्धा होतो, पण जप करण्याने होणं कठीण आहे. परंतु भजन सेवेमध्ये आपला भाव नक्कीच जागृत होऊ शकतो, कारण सगळी जी भजनं आहेत ती संतांनी रचलेली आहेत, त्यामागे त्यांची शक्ती आहे. आणि अर्थात सुंदर सुंदर चालीसुद्धा असतील, परंतु त्याचा अर्थ जेव्हा आपण जाणतो तेव्हाच आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो, चालीची गरजच नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो तेव्हा देवाला अतिशय आनंद होतो. आणि म्हणून भगवंत कर्दम मुनींना म्हणाले की तू जे काय करशील ते कर, परंतु माझं भजन जरूर कर. म्हणून भजन सेवेला फार महत्त्व आहे की आपण कधीतरी एकदा तरी अधूनमधून भजन सेवा करावी. आणि या भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे आपण दर एकादशीला म्हणून भजन सेवा इथे करतो. जो काही दिवस येईल इथे त्यावेळेस आपण इतर कुठलीही सेवा न करता भजन सेवा करतो, कारण भजन सेवा ही भगवंताला फार प्रिय आहे आणि म्हणून आपण हे करतो. आणि अशा प्रकारे तू माझी सेवा करत 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 राहा. आणि त्यामुळे अत्यंत कठीण असा जो आहे तो मृत्यू, त्याला पण तू जिंकून घेशील. आणि अर्थात तुला मोक्ष पद प्राप्त होईल, हे मी तुला आत्ताच सांगतो. तेव्हा तू आता जायला हरकत नाही. आणि हेही लक्षात ठेव, तुझ्या पत्नीची तू काळजी करू नकोस. तुझ्या पत्नीची अजिबात काळजी करू नकोस. तिलासुद्धा मी अवतार घेतल्यावरती योग्य असा उपदेश करणार आहे. आणि त्या उपदेशामुळे तिला आत्मज्ञान निर्माण होईल. आणि तिच्या मनात असलेलं हे जे भय आहे संसाराचं, किंवा संसारामुळे झालेलं भय जे आहे त्या भयापासून ती पार होईल. आणि अर्थात भगवंताची जी पदवी आहे भवभय हरम, ही त्यांची पदवी आहेच ना. तर भवभय हरम हे जे आहे हे त्यावेळेस होईल जेव्हा मी तिला उपदेश करेन. त्यावेळेस तिच्या मनात असलेलं हे जे भव म्हणजे संसार, याचे जे भय आहे ते मी हरण करेन उपदेशानंतर. आणि तेवढ्यासाठी मी अवतार घेतला. अर्थात इतरांना उपदेश करणारे, परंतु माझ्या मातेला जर मी उपदेश नाही केला तर काय फायदा त्याचा. आणि म्हणून माझ्या मातेलासुद्धा मी हा उपदेश करणार आहे. त्यामुळे तू तुझ्या पत्नीची अजिबात काळजी न करता आता प्रसन्न चित्ताने तू वनामध्ये निघून जा. माझी त्याला संमती आहे, किंबहुना माझी आज्ञा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. अशा प्रकारे जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा स्वस्थ चित्ताने आणि अतिशय आनंदाने म्हटलं आता माझी चिंताच नाही ना. जी काय थोडीशी चिंता होती की माझ्या पत्नीचं काय होईल, आता मुलगा होणार आहे भगवंत स्वतः, आणि तिलाही त्यांनी सांगितलं मी उपदेश करून या संसारातून मुक्त करेन, आता झालं माझं. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी अर्थात तिथून निघून गेले. ते भगवंताचा अर्थात आशीर्वाद घेतला. आणि मग भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे भक्तियुक्त अंतःकरणाने ते भगवंताची प्रार्थना करत करत एकाग्र चित्ताने जे आहे ते वनामध्ये निघून गेले.
आणि अर्थात भरपूर प्रकारचं तप त्यांनी केलं आणि यथावकाश भगवंताच्या आशीर्वादामुळेच कर्दम ऋषींनी भगवंताचं परमपदसुद्धा नंतर प्राप्त केलं. आणि अशा प्रकारे कर्दम मुनींनी जे आहे हे आपलं संपूर्ण जे जीवन ते अशा प्रकारे त्यांनी व्यतीत केलं आणि शेवटी मोक्षपद किंवा भगवंताचं परमपदसुद्धा त्यांनी प्राप्त केलं. त्यानंतर देवहूतींनी काय केलं? कारण अर्थात कर्दम मुनी तर वनात निघून गेले किंवा त्यांनी हे सगळं केलं आणि यथावकाश ते परमपदाला मिळाले जाऊन. पण देवहूतीचं पुढे काय झालं आणि तिच्या पोटी हा पुत्र कशा प्रकारे जन्माला आला आणि त्यांनी काय केलं, त्यांनी उपदेश काय केला, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देवहूतीला जो उपदेश केला भगवंताने कपिल मुनींच्या रूपाने तो अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि ह्यामध्ये भक्ती योगाचं महिमा सांगितलेलं या उपदेशामध्ये. जो मार्ग आपण आज क्रमतो आहोत, या मार्गाचं महत्त्व काय हे भगवंताने अधोरेखित केलं आहे. म्हणून हा उपदेश फार महत्त्वाचा आहे. तर हा उपदेश काय आहे हे अर्थात आपण ऐकूया, परंतु अर्थात पुढल्या भागामध्ये आपण हे ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. या सेवेचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशीच सेवा आपण आम्हाकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.